सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील. अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. युवा नेते सुहास बाबर यांना आमदार करायचेच या जिद्दीने कामाला लागलेल्या बाबर गटाच्या महिला कार्यकर्त्यांचा मेळावा कृष्णलीला मंगल कार्यालयात पार पडला. त्यावेळी महिलांची वज्रमूठ किती मोठी आहे हे दिसून आले. शिवसेनेच्या महिला प्रवक्त्या, विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांनी शिवसेनेमध्ये आणि महायुतीमध्ये महिलांना सन्मान किती मोठ्या प्रमाणात दिला जातो हे सांगितले. महिला मेळाव्याने मात्र शिवसेनेची आणि मतदारसंघातील महायुतीची महिलांचे संघटन किती मजबूत आहे हे दिसून आले. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा. पण बदलला पाहिजे आणि आपल्याला वेगळा विचार करावा लागेल. अन्यथा राजकारणामध्ये आपण दुर्दैवानं मागं राहू. ही भूमिका घेऊन मी आणि माझा दादा कायम भाऊंवर बोलण्याचा प्रयत्न करायचो आणि त्या सगळ्या चर्चेला खऱ्या अर्थानं बळ देण्याची जबाबदारी तुम्ही त्या ठिकाणी पार पाडली. तुम्हाला 2014ची गोष्ट कदाचित आठवत असेल, ज्या वेळेला अनिल भाऊंचं एक छोटंसं ऑपरेशन झालं होतं. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तुम्ही त्या ठिकाणी बघायला आला होता भाऊंना आणि पहिली मुहूर्तमेढ प्रवेशाची आपली तिथं लावली गेली होती. तुमच्या साक्षीने या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आज विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं हा मेळावा या ठिकाणी होतोय. मला असं वाटतं ह्या निवडणुकीमध्ये गेल्या 1 वर्षामध्ये माझा पहिला महिला मेळावा आणि हे सगळं करत असताना आज व्यासपीठ बघितलं तर मला सगळ्यात जास्त कमी एकाच गोष्टीत जाणवते की माझी आई या व्यासपीठावरती असायला पाहिजे. पण ती दुर्दैवानं तिथं नाही आहे. कारण राजकारणामध्ये एखादं कुटुंब उभं राहत असताना त्या कुटुंबाच्या पाठीमागं सगळ्यात मोठा त्याग कुणाचा असतो तर तो त्या आईचा असतो, त्या महिलेचा असतो. समोर बसलेल्या अनेक महिलांनी त्याग केला आहे म्हणून त्यांची कुटुंब आज त्यांच्या परीने काम करतात. किंवा आज माझं जे कुटुंब मी आयुष्यभर बघितलं आहे ते माझ्या आईच्या त्यागानं मी ते कुटुंब बघितलं आहे. कारण तिचं लग्न होऊन ज्यावेळेला आले असेल तेव्हापासून तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिनं कधी पिक्चरला गेली नाही भाऊंच्या बरोबर, कधी फिरायला गेली नाही, कधी हॉटेलला जेवायला गेली नाही. काय कुठं गेली असेल तर फक्त हॉस्पिटलच गेली असेल, दाखवायला गेली असेल तर एवढंच तिच्या भाऊंचा सहवास होता. अन्यथा तिनं अख्खं आयुष्य या कुटुंबासाठी व्यतीत करण्याचा प्रयत्न केला. एका घरामध्ये कोंडून घेऊन आलेल्या माणसांचा चहा, ताई ह्या मतदारसंघातला एकही असा माणूस नाही की जो तिच्या आता चहा पिलेला. आयुष्यभर तिनं ते काम करण्याचं व्रत घेऊन तिनं तिचं अख्खं आयुष्य व्यतीत केलं होतं. गंमत म्हणून तुम्हाला सांगतो, आपण आता ज्या घरात बसलो होतो त्या घराच्या बरोबर समोर एक चहाचा गाडा झाला नाही आणि मी तिला एकदा म्हटलं आता असं करूया, तुझं वय झालंय, तू काय चहा करू नका. इथनं पुढे येणाऱ्या माणसांचा आपण तिथनं चहा आणून किटलीत भरून देऊ आणि भरून देऊ. मला म्हणजे फारशा नाहीस. मला म्हटली तुला काय खाली माणसं येणार आणि शिपाई तिथनं किटली आणून देणार म्हणजे चहा सांगतो मी भरून देऊ म्हटलं. मी देणार नाही. आयुष्यभर मी चहा केला आहे. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तिथं चहा देण्याची भूमिका पार पडेल. असा त्याग त्या सगळ्या महिलांनी केल्यामुळे आज आमच्यासारखे कुटुंब त्या ठिकाणी उभं असतं किंवा तुमच्या सर्वांचा त्याग हे तुमच्या कुटुंबासाठी निश्चितपणे खूप मोठं योगदान असतं. ताई समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये गेले 40 वर्ष आमचं कुटुंब अत्यंत निश्चित भावनेनं, अत्यंत प्रामाणिक भूमिका बजावून काम करण्याचा प्रयत्न करत आहे. या मतदारसंघासाठी जे करणं शक्य होतं ते करण्याची भूमिका घेऊन आम्ही 40 वर्ष राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. समोर बसलेल्या सगळ्या माझ्या माता भगिनी किंवा ह्या मतदारसंघाच्या दृष्टीनं अत्यंत कळीचा मुद्दा जो होता आहे, आमच्या मनीषाताई सभापतींनी ती भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला आम्हाला थांबवावं लागलं. इलेक्शनच्या पिरियडमध्ये फार वेळ चालत असतो. इलेक्शनच्या पिरियडमध्ये खूप कट टायमिंग चालू असतं. त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की ह्या मतदारसंघामध्ये
दुर्दैवानं ह्या दुष्काळी भागाची जी अवस्था होती ताई ती थोडी तुम्हाला विशद करणं माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहे. त्या सभापती झाला त्यापूर्वी मी पंचायत समितीला सभापती झालो. माझे वडील ताई ज्यावेळेला आमदार झाले 1994 साली टेंबू योजनेचं त्यांनी मांडणी केली आणि 94 पासून 2024 पर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत त्या योजनेचा पाठपुरावा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी अनेक भाषणात सांगितले मी का म्हणतो शेवटच्या श्वासापर्यंत. स्ट्रेचरवरती त्यांना आम्ही ॲडमिट करत होतो ताई. त्याही वेळेला ते अधिकाऱ्यानं काम सांगत होते. ICU मध्ये होते त्याही वेळेला अधिकाऱ्यांना फोन लावून पाणी असं सोडा, पहिल्यांदा पिण्याचं पाणी गेलं पाहिजे, मग द्राक्षानं गेलं पाहिजे, मग उसानं गेलं पाहिजे. ही भूमिका मांडत असताना त्यांच्या आयुष्यातले शेवटचे शब्द होते की माझ्या लोकांना त्रास झाला नाही पाहिजे. ही भूमिका घेऊन माझ्या वडिलांनी काम करण्याचा प्रयत्न केला आहे. ताई पिण्याचं पाणी आम्ही टँकरनं पुरवत होतो. मनीषाताई सांगत होत्या त्यांच्या काळात सांगत होत्या मी अनिल भाऊ सभापती होते त्यावेळेला ह्या खानापूर तालुक्याला पिण्याचं पाणी टँकर चालू होतं. ज्यावेळेला मी पंचायत समितीला लोकसभापती झालो त्यावेळेला सुद्धा पिण्याचं पाणी टँकर चालू होतं. 30 वर्ष आमचा मतदारसंघ हा पिण्याचं पाणी टँकरने पित होता. मी उपसभापती झालो माझ्या अंगावरचा गुलाल गेला नव्हता. तुम्हाला कमी फोन आले, तुम्हाला फक्त गाडी माता होता. मला सकाळी 6ला पहिला फोन आला आणि तो माझ्या एका मातेचा फोन होता. मी वेजेगावला गेल्यानंतर सांगितलं की पहिला फोन मला वेजेगावकडून आला होता. तर मला एका बहिणीचा फोन आला टँकर आला नाही. म्हटलं कशाचा? म्हणजे पिण्याच्या पाण्याचा. आणि त्यावेळेला मला कळलं की अत्यंत वाईट अवस्था. त्यावेळेला खानापूर तालुक्याला 200 टँकर हे पिण्याच्या पाण्याचे चालू होते. आटपाडीला 250 टँकरच्या आसपास त्यावेळेला पिण्याचे पाणी चालू होते. आणि माझ्या कारकिर्दीतले 3 वर्ष पंचायत समितीचे हे पिण्याचं पाणी टँकरनं देण्यामध्ये घालवलं. आज ह्या मतदारसंघामध्ये ताई तुम्ही आकडे लिहून ठेवा. मी माझ्या मतदारसंघाचा दौरा करण्यापूर्वी कृषी विभागातल्या सगळ्या अधिकाऱ्यांशी ज्यावेळेला बोललो होतो त्यावेळेला ह्या मतदारसंघामध्ये अनिल भाऊ आमदार झाल्यानंतर ही टेंबू योजनाचे 5 टप्पे पूर्ण झाल्यानंतर ह्या मतदारसंघामध्ये ताई द्राक्ष आणि डाळिंब तुम्हाला कदाचित असं वाटेल नाशिकचं खूप मोठं नाव आहे. नाशिक फक्त क्वांटिटीसाठी फेमस आहे. क्वालिटी आम्ही तयार करतो. ह्या खानापूर तालुक्यातलं पळशी नावाचं गाव आहे ते ह्या द्राक्षाची क्वालिटी तयार करतं. एक्सपोर्टचा रेट या पळशीमध्ये ठरतो आणि मग नाशिकचा ठरतो. डाळिंब आमच्या आटपाडी तालुक्यासारखं डाळिंब कुठंच तयार होत नाही. आमच्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षामध्ये डाळिंब आणि द्राक्षे 1000 कोटीचे विकले. आमच्या शेतकऱ्यांनी ह्या पाण्यावरती ह्या मतदारसंघामध्ये 1200 कोटीचा ऊस पिकवून घातला. म्हणजे इतका मोठा बदल त्या मतदारसंघामध्ये काम करत असताना घेतलंय. आणि ताई मी ज्या ज्या वेळेला सभेमध्ये जातोय त्या प्रत्येक वेळेला त्या गावच्या सरपंचला, कारण आता ताई फार अवघड झाले भाषण करताना. म्हणजे आपली माणसं रेकॉर्डिंग करतात हा विषय वेगळा, निवडणूक आयोगाची माणसं रेकॉर्डिंग करतात हा विषय वेगळा, ऐकणारी सगळीच रेकॉर्डिंग करत असते. त्यामुळे खोटं बोलून घ्यायचं. त्यामुळं रुजवात घालायची असेल तर मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये प्रत्येक सरपंचाला त्या गावात उभा करतो. तुमच्या गावामध्ये अनिल भाऊंच्या माध्यमातून किंवा आमच्या माध्यमातून काही काम झाले का नाही आणि ते भाषणात सांगतात, खाली उठून सांगतात की नाही छोटं गाव असेल तर नाही सांगतात 5 कोटी रुपये अनिल भाऊने दिले आतापर्यंत. एक जण म्हणतो 7 कोटी दिले, कोण म्हणतो 10 कोटी दिले, कोण म्हणतो 15 कोटी दिले. आळसणचा आमचा सरपंच अजित जाधव त्याच्या गावामध्ये मी सभेला गेलो. त्याने सांगितलं मी भाषण करणार आहे म्हणला. त्याने यादी लिहून आणली होती कामांची. बिचाराने यादी वाचून म्हणला मी आता दबलो, मी काय भाषण करणार नाही, खाली बसून. 50 कोटी रुपये आळसणला देण्यामध्ये आपण त्या ठिकाणी खूप मोठं योगदान काम केलं. असं प्रत्येक गावामध्ये काम करणार. म्हणजे कोणतं आरोप करतो की पाण्याचंच काम केलं म्हणजे पाण्याचंच नाही, सगळं काम करण्याची भूमिका घेऊन आम्ही ह्या मतदारसंघामध्ये गेली 40 वर्ष काम केलं. 10 आता ताई 2-3 दिवसापूर्वी इथं पाठिंबा झाला आहे मला खूप मोठ्या लोकांचा. त्या भाषणामध्ये मी माझी सगळी भूमिका मी म्हणजे मी डे फर्स्ट पासून ठरवले की टीका टिप्पणी काही गुणावली करायची. कारण कामच एवढे केले. एका गावामध्ये काम सांगायला तर अख्खा दिवस मला एका गावाला सांगायला लागू शकतो. पण निवडणुकीमध्ये शेवटी संस्कार आणि याचा भाग असतो. शक्यतो गेलेल्या माणसावर पण बोलत नाही. भाऊंना जाऊन 8 दिवस झाले पण काही मंडळी आजही भाऊंच्यावर टीका करायचा प्रयत्न करतात. आता त्या टीकेला उत्तर काय मी देणार नाही, पण तुम्हाला मी उदाहरण म्हणून सांगतो. अनिल भाऊंच्यावरती जेव्हा टीका करतात की तुमचा आणि ह्या टेंबू योजनेचा थोडासा संबंध आहे, बरीचशी कामं आम्ही केली, तुमचा एकट्याचा त्यात संबंध नाही, तुम्ही एकट्यानं काम केलं नाही, आधी म्हणून ते खोटं आहे, हे दिवास होत नाही. आणि पूर्ण झाल्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे
की हे तुमचं एकट्याचं रोल नाही, हे नाही. आता त्याचं सर्टिफिकेशनचं नाही, आम्हाला गरज नाही. परवा दिवशी ह्या टेंबूचा 6वा टप्पा म्हणजे 5 टप्प्याची योजना ही 6व्या टप्प्यापर्यंत गेली आणि 6व्या टप्प्याचं काम जेव्हा सुरू झालं, तुम्ही बरेचसे माझ्या माता भगिनी त्या कार्यक्रमाला उपस्थित होता. त्या 42 गावांना जे पाणी जात नाही त्या गावांना पाणी देण्याचं काम सुरू झालं. लाळेसाहेब, ज्या वेळेला उंबरगावमध्ये पाईपा पोचल्या, त्या पाईपा पोचल्यानंतर तिथल्या माता भगिनींनी, तिथल्या गावातल्या सगळ्या माणसांनी गट तट राजकारण पार्टी सगळं सोडून त्या आलेल्या पाईपांचं वाजवून स्वागत केलं, पूजन केलं. अनिल भाऊंचा फोटो त्या पाईपांच्या शेजारी ठेवला होता आणि आमच्या मानदेशाचा सन्मान असलेला फेटा एका वयस्कर व्यक्तीने काढून तो भाऊंच्या फोटोमध्ये ठेवला. त्याच्यासारखं सर्टिफिकेशन जगात कुठं नसतं. तुम्ही काय म्हणता त्याला फारसं महत्त्व राहिलं असं मला वाटत नाही, कारण हे लोकमान्य झालेलं आहे, लोकांनी मान्य केले. त्यामुळं मी ह्या गोष्टींना टीकाटिप्पणीमध्ये उत्तर देणार नाही. मात्र ताई, मी ह्या खानापूर पंचायत समितीचं काम बघत असताना काही जर ग्रामीण भागातल्या माझ्या महिला असतील तर त्यांना कदाचित आठवत असेल, टँकरनं पाणी देत असताना प्रत्येक घरापुढं बॅरल ठेवलेला असायचा. कुणाला आठवतं का बघा, 2012 सालची गोष्ट आहे. बॅरल ठेवायचा, त्याच्यावर फडकं टाकायचं आणि टँकरनं पाणी ओतायचं आणि इतकी भांडणं पाण्यासाठी. त्या टँकर आला की अख्ख्या गावात बांधणं व्हायची, ती बांधणं मिटवायला मिळायचं आणि ती टँकरनं पाणी देणं आणि ते बांधणं मिटवणं एवढं मला बायकांनी मतदान केलं. 2 मोठ्या मतांनी निवडून आणलेलं, कारण त्या अडचणीच्या काळामध्ये मी त्यांच्यावर आणण्याचा प्रयत्न केला. ह्या शहरामध्ये ताई, माझं गाव गारडे आहे, मी आधी गारडेत राहतो आणि ह्या शहरातल्या महिला मी प्रत्येक नगरपालिकेच्या निवडणुकीला सांगायचो, तर ज्या ज्या वेळेला फिरतील त्यावेळेला बायका म्हणायच्या, पाणीच येत नाही, तुम्ही कशाला मदत मागत येता? पाणी 8-8 दिवस पाणी येत नाही, 10 दिवस पाणी येत नाही, 35 रुपये पाणी पट्टी घेत आहे, तुम्ही आम्हाला पाणी देत नाही. या प्रत्येक नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हा प्रश्न होता. 40 वर्ष 50 वर्ष तुम्ही ह्या गावाचं नेतृत्व केले, पण तुम्हाला दुर्दैवानं या गावाला पिण्याचं पाणी देता आलं नाही. ह्या गावाच्या सगळ्या जुन्या स्कीम ताई, प्रत्येक वेळेला त्या गावाला आपल्या भाजप आणि सेनेच्या युतीने पैसे दिले. 1995 नंतर ह्या विटा शहराला जी पाणी योजना झाली, त्या पाणी योजनेला भाजप आणि सेनेच्या सरकारनं पैसे दिले होते. 2014 साली 32 कोटी रुपये दिले. ह्या गावाचा नळ पाणी पुरवठा सुरळीत व्हावा, तेव्हा सुद्धा भाजप सेनेचं सरकार होतं, त्यांनीच त्या यांनी 32 कोटी रुपये दिले. आलेल्या 32 कोटीचं रायसाहेब 7 दिवसाच्या आत काही पाणी अजून गेले नाही. कुठे गेले पैसे हा आमचा प्रश्न आहे चालून सुद्धा. पण त्याच्यानंतर ज्या वेळेला सुहास बाबर अनिल भाऊंच्या पश्चात उभा राहिला, त्यावेळेला ह्या सुहास बाबरचं कर्तृत्वावर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करता. तर तुम्हाला एवढंच मला सांगायचं आहे की त्याच्यानंतर अनिल भाऊंच्या पश्चात ह्या बुड्या शहराचा नळ पाणी पुरवठा सुरळीत व्हावा, या माझ्या माता भगिनींना सारखं पहाटे 5 वाजता 4 वाजता रात्री 12 वाजता 1 वाजता उठायला लागू नये पाण्यासाठी आणि वेळेत रोज पाणी यावं, म्हणून 87 कोटी रुपये सुहास बाबरने या नळ पाणी पुरवठा. या गावचं बसस्टँड चांगलं व्हावं या हेतून आम्ही 15 कोटी रुपये दिले. ताई, अनेक काम करण्याची भूमिका घेतली. ताई, माझ्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, तुझं कर्तृत्व काय? पंचायत समिती जिल्हा परिषदचं कामकाज बघा, माझं कर्तृत्व एवढंच आहे, ज्या दिवशी सुहास बाबर सभापती झाला त्याच्यानंतर तुम्हाला आमदार होता आलं नाही, एवढीच माझं कर्तृत्व. त्याच्या पाठीमागचं गणित ओळखून घ्या. ते काम करण्याची भूमिका घेऊन मी काम करतोय. या गावातल्या प्रत्येक माणसांना, या मतदारसंघातल्या प्रत्येक माझ्या माता भगिनींना माणसांना न्याय देण्याची भूमिका घेऊन आम्ही काम करतोय. अगदी भाऊंच्या पश्चात ह्या मतदारसंघामध्ये टेंबू योजनेचा 6वा टप्पा सोडून 1350 कोटी रुपये या मतदारसंघामध्ये मी विकास कामांसाठी आणण्यामध्ये या 8 महिन्यामध्ये यशस्वी ठरलोय. ही काम करण्याची भूमिका घेऊन मी जबाबदारी पार पडलो. ज्या वेळेला पंचायत समितीत काम करतो त्यावेळेला सुद्धा अगदी जबाबदारीनं ICDS मध्ये ताई काम करत असताना माझं जास्तीचं लक्ष शिक्षण विभागाकडे होतं, जास्तीचं लक्ष ICDS म्हणजे महिला बाल कल्याण विभागाकडे होतं. कारण तुम्हाला माहीत नसेल पण 2012 साली ह्या खानापूर तालुक्यामध्ये कुपोषित मातांचं आणि कुपोषित मुलांचं प्रमाण खूप होतं आणि शासनाची मदत घेतली. प्रसंगी लोकसभा घेतला, मेडिकल असोसिएशन सारख्या लोकांची आम्ही मदत घेतली आणि प्रचंड मोठं काम त्या डिपार्टमेंटमध्ये करण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली होती. महिला बाल कल्याणामार्फत सगळ्या अंगणवाडी का इतक्या चांगल्या पद्धतीने केल्या. खानापूर तालुक्यातल्या सगळ्या शाळा जिल्हा परिषदच्या स्वतःची शाळा उभं करणं म्हणजे नेत्याचं काम नसतं. ज्या शासकीय शाळा असतात त्या चांगल्या टिकल्या पाहिजेत. ह्या भूमिकेतनं ह्या मतदारसंघातल्या सगळ्या शाळा अत्यंत चांगल्या करून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे,
ज्या वेळेला विटा नगर परिषदेच्या शाळांमधली मुलांची गळती खूप चालू झाली त्यावेळेला जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सगळ्यात जास्त ॲडमिशन खानापूर तालुक्यामध्ये होते. ते आमचं कर्तव्य आणि आमचं चालवण्यापेक्षा शासनानं चालवण्याचा त्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केला. तर प्रत्येक गोष्टीत आम्ही यांना मदत करतो. ज्या ज्या वेळेला समाजात दुर्दैवी प्रसंग घडला मगाशी मेघाताई बोलण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यावेळेला जाणीव झाली की आपल्या मुली ह्या सक्षम झाल्या पाहिजेत म्हणून आम्ही यावेळेला प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये लाठीकाठीचं प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला, कराटेचा प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला जेणेकरून माझ्या या छोट्या छोट्या मुली या मानसिकतेनं शारीरिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. अशा अनेक योजना आहेत. ती योजना करत असताना या मतदारसंघामध्ये चांगलं काम करण्याची भूमिका घेतली. मी तुम्हाला एवढंच सांगतो की आता मी तुमचा फारसा वेळ घेणार नाही पण राजकारण करत असताना समाजकारण करत असताना राजकारणामधली माणसं संवेदनशील नसतात असं थोडासा आरोप होतो. पण ताई थोडा मी संवेदनशील मनाचा माणूस आहे. शीतलताईंनी सांगितलं की ज्या ज्या वेळेला मला माझ्या माता बघायला मिळतात त्यावेळी मी वरचा बघितलेला मी त्यांच्या पायाडच बघतो. तो माझा स्वभाव आहे. मी डोळ्याडोळे जाऊन बघत नाही आणि ज्यांनी ज्यांनी मला ओळखले ती लहान असू द्या तर मोठी असू मी त्यांचे पाय घालते. कारण दुर्दैवानं म्हणजे मला एक खंत असायची काय नाही माझ्या आईला ते खूप नात होता. आम्हाला दोघांना एक बहीण होती खूप कमी लोकांना माहिती आहे. म्हणजे दादाच्या अगोदर एक मुलगी होती तर ती झाली आणि वारली. तर माझ्या आईला खूप वाटायचं की मुलगी झाली पाहिजे. परत दादा झाला परत मी झालो. दादाला परत मुलगा झाला मला परत मुलगा झाला आणि परत सेकंड चान्सला तिनं ह्या महाराष्ट्रात जेवढे देव आहेत त्या सगळ्यांना नवस केला काहीही कर पण माझ्या घरात मुलगी आली पाहिजे. तिनं इतकं भयानक आणि डॉक्टर काय सांगत नाहीत त्याला डॉक्टर बंदी आहे काय सांगायला आणि तिनं म्हणजे बाकी काय नाही मुलगी झाली पाहिजे एवढंच डोक्यात इतकं तिनं हे केलं की ज्या दिवशी सिझरिंग करायचा निर्णय घेतला की उद्या सिझरिंग करायचा आहे तिच्या आदल्या दिवशी तिनं 20,000 रुपये खर्चून मुलीचे कपडे आणले. आता मुलं अवघड काम झालं. आमच्या कुटुंबात एक सदस्य आहेत कानडे गुरुजी म्हणून ते भाऊंचे मित्र आहेत. त्यांना आपला नाद आहे पत्रिका बघायचा. मी गुरुजींना म्हणलं की मला काही खरं वाटत नाही समजा उद्या जर मुलगा झाला तर हिला धक्का बसत आणि हिला कन्व्हिन्स काय वाटतं तुम्हाला काहीतरी. आम्ही ते रात्री जेवण झालं जसं की 11 वाजता गप्पा मारत बसलो म्हणजे आणा पत्रिका बघू सुवाशी काय पत्रिका सांगते असं बोला तसं बोला. ते गुरुजींनी पत्रिका काढली काय तर आकडेमोड केली आणि मग तिनं समजावून सांगितलं तिला चान्सेस मुलगा पैसे जास्त इतकी रडायला लागली की त्याला ते राहवलं नाही. इतकं भयानक त्या माणसात ती गेली. आम्हाला ते बरं वाटलं की आम्ही ते सगळा उद्योग केला आणि परत दुसऱ्या दिवशी मुलगा चालला. ते देवाला आमच्याकडे बघितलंच नाही. खऱ्या अर्थानं आज आई वडील गेल्यानंतर घरात एक मुलगीची कमी जाणवते. ती मुलगी नाही याचं दुःख फार मोठं आहे. आम्ही ते तिनं आणलेले कपडे सगळे माझ्या म्हणजे रणवीर शेजारी एक बाळ झालं होतं तिला ती मुलगी होती सगळे कपडे तिला घेऊन टाकले. म्हणजे दुर्दैव आहे आज बहीण नाही आज आई नाही. पण हे सगळं पाठवते टाकून ह्या मतदारसंघासाठी माझ्या वडिलांच्या पश्चात नैतिक जबाबदारी म्हणून ह्या मतदारसंघात काही माझ्या वडिलांनी काय म्हणजे आरोप करतात. आज आपण ज्यावेळेला सगळे गेलो शिंदे साहेबांच्या बरोबर आज भाषणात हे सांगतात 50 कोटी घेतली गेली 50 कोटी घेतली गेली. तुम्हाला अनिल भाऊंचा स्वभाव माहिती आहे ना. तत्वानं राजकारण करणारा या मतदारसंघामध्ये संपत नानांच्या नंतर शहाजी बापूंच्या नंतर तेवढा एकच माणूस होता. तुम्ही कशावरती राजकारण करता हे जगाला माहिती आहे. त्यामुळं भाऊ घेऊ शकतात का हा पहिला मुद्दा होता. ज्या दिवशी भाऊ गेले त्या दिवशी ह्या मतदारसंघातल्या कामांसाठी भाऊन द्यायचा निर्णय घेतला. त्यांचा 6वा टप्पा मंजूर करून आणला आणि ज्यांनी आरोप केले ताई त्यांचा ह्या 4 महिन्याचा 5वा पक्षप्रवेश झाला परवा दिवशी. त्यांनी आपलं आरोप मला वाटतं हे सगळं बाजूला ठेवून या मतदारसंघाच्या विकासाची भूमिका घेऊन आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतोय. ताई तुमच्या सगळ्यांचं शिंदे साहेबांचा खूप मोठा आभार आहे. तुम्ही माझ्यावरती एक विश्वास दाखवला. कारण तुम्ही आल्याला मला म्हणता की मोठा विश्वास तुम्ही म्हणजे खरंच आहे. एखादा पार्टीचा नेता गेला एखाद्या कुटुंबाचा प्रमुख गेला तर फारशा लोकांचं त्याच्यावरती लक्ष नसतं. पण शिंदे साहेबांनी मला आणि दादाला मुलाप्रमाण जपलं. त्या मतदारसंघाला त्यांनी मुलाप्रमाण जपण्याचा प्रयत्न केला आहे. जे जे काम मागितलंय ते देण्याची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतली. पण मला असं वाटतं
की ह्या 5 वर्षाच्या काळामध्ये ह्या सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय असेल तो आपल्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्याचा निर्णय मात्र खूप मोठा निर्णय असं मला वाटतं. कोण कसा विचार करतोय त्याचं मला माहीत नाही. पण एक फक्त 2 मिनिटात मी काही संपवते. आता लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये एक उदाहरण तुम्हाला सांगतो. मी त्या मोठ्या भाषणात पण सांगितले. आमचा एक मित्र एका भांड्याच्या दुकानात बसला होता. आपले पहिले 3 हप्ते आलेले नाही आणि एक माझी माता तिथे गेली आणि तिने एक वस्तू बघितली. तो दुकानदार म्हणला 5,000 रुपयाला. ती म्हणजे 4,500 रुपयाला. नाही म्हणजे 5,000 रुपयाशिवाय ते होणार नाही. मग ती म्हणजे 4,500 रुपयाला. ते निगोशिएशन झालं आणि 4,500 रुपयाला ती वस्तू ठरली. तिनं ते भांडं घेतलं. ऑनलाईन पेमेंट मारलं. ज्या अर्थी ऑनलाईन पेमेंट मारलं त्या अर्थी त्या माझ्या मित्राला लक्षात आलं की बहुतेक लाडक्या बहिणीचे पैसे आहेत आणि ती वस्तू घेतली. नाव टाकतात त्या भांड्याच्या दुकानात. त्यांनी विचारले काय नाव टाकतं. त्या महिलेने सांगितलं लाडकी बहीण टाक. तुम्हाला खरंच टाकू का. तुम्हाला दुकानदार मला खरंच टाकू का. म्हणून मी सांगते म्हणलं लाडकी बहीण टाका म्हणून. आणि लाडकी बहीण त्यांनी त्याच्यावरती नाव लिहिलं. तो दुकानदार आपल्या विरोधी गटाचा आहे. त्याचा मला फोन आला. आमचं काय खरं नाही बहुतेक लाडक्या बहिणी आमचा कार्यक्रम करणार असं वाटलेलं. कोण कसा विचार करतो त्याचा मला माहीत नाही. पण माझे अनेक मित्रांचे मेडिकलचे शॉप आहेत. मी त्या मेडिकलच्या दुकानात गप्पा मारत असताना मी अशा अनेक महिला बघितले की ज्यांना डायबिटीसचा त्रास आहे पण पैसे नसतात म्हणून 2 दिवसाच्या 3 दिवसाच्या गोळ्या घेऊन जातात. मी अशा अनेक महिला बघितले की मुलांचे फी भरायला पैसे नसतात. त्या महिलांना हे 1500 रुपये शिंदे साहेबांचा आयुष्यभर आशीर्वाद मिळतील. त्यांच्या कुणाच्या औषधाचे पैसे भागलेत, कुणाच्या फीचे पैसे भागलेत. एक तर असं आता सांगायला नाही पाहिजे. माझा एक मित्र वकील आहे. त्याच्याकडे महिला आली की माझ्या नवऱ्याला खोट्या गुन्ह्यात अडकवले आणि माझ्याकडे पैसे नव्हते. मी वकील बघितलं नव्हता. 7,500 रुपये आले. तर आता माझे पैसे घेऊन नवऱ्याला थोडं सोडवतो. मला अशा अडचण असेल तर मी पण नको म्हणला. म्हणजे कोण कसा वापर करतो त्याची खात्री नसते. पुरुषांचं फार वाईट आहे. आम्हाला पैसे दिले की एका मिनिटात 1 सेकंड सुद्धा लागत नाही. आमच्या येण्यापूर्वी आमचं जाण्याचं नियोजन तयार असतं. तसं महिलांना नसतं. निश्चितपणे हा पैसा त्यांच्या संसाराला लागेल. मी गमतीने मला सोन्या मला म्हणली मला देणार नाही का 1500 रुपये. मग देतो पण एका आठवड्यात 1500 महिना घालवायचा 100 बदलावर लावायचा. हे निश्चितपणे खऱ्या अर्थानं हे सरकार तुमच्या पाठीमागे उभारण्याची भूमिका घेऊन त्या ठिकाणी काम करते. तुम्हाला माझी विनंती एवढीच आहे. आज आम्ही अजेंडा मांडताना मांडलाय की आम्ही सरकारनंतर तुम्हाला 2100 रुपये करू. आज तुम्हाला काही लोक 3000 देतो म्हणून सांगतायत. ह्याच लोकांनी ह्या निर्णयाच्या विरोधात कोर्टात केस घातली की हे बंद करा म्हणून. आणि आम्ही भाषणात सांगतो की आम्ही जी योजना मांडली त्याला अख्खा खर्च वर्षाचा 75,000 कोटी आहे. आज ते जे आश्वासन देतात त्याला 2 लाख कोटी रुपये खर्च आहे. आणि ते आमचा आरोप करतात एवढे पैसे तुमच्या त्यामुळे तुमच्याकडे कुठे येणार. त्यामुळे ह्या सगळ्या बोलतात आहेत. कारण ताई आज प्रॉब्लेम असा आहे विरोधकांच्या पुढे प्रश्नचिन्ह असं आहे की सांगायचं काय. काम तर काय केलेलं नाही. नावं ठेवायला म्हटलं तर सुहासबाबूवर बोलण्यासारखा एकही मुद्दा नाही. आणि एकदा बोलून फसले. माझं उत्तर ऐकलं की परत कसलाही प्रश्न नसतो. आता 4 दिवस राहिले. माणसं मिळत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळं माझी तुम्हाला विनंती एवढीच आहे की आज अनिल भाऊंच्या पश्चात म्हणजे राजकारणामध्ये काही कुटुंब व्यावसायिक राजकारणावरती उभं राहतात. काही कुटुंब आर्थिक ताकदीवरती उभं राहतात. पण अनिल भाऊंचं कुटुंब हे तुमच्यासारख्या सामान्य माणसांचा आशीर्वादावर उभं राहिलेलं कुटुंब आहे. आज त्या कुटुंबाला गरज आहे. तुम्ही सर्वांनी आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे आशीर्वाद ठेवा ही माफक अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करणार आहे. मला माहीत नाही पण तुम्हाला माझी विनंती आहे. हे सगळं करत असताना सुहासबाबर एकटा करू शकत नाही. त्याला मदतीची गरज आहे. म्हणजे ताई मी भाषणात सांगतो वडील नसल्यामुळे घोटाळा काय झाला आहे माझं ते हलगीवाल्याच आहे. वाजवायचं आपण नाचायचं पण आपण. त्यामुळे थोडंसं म्हणजे आज भाऊ असणं वडील असणं नसण्यात फरक आहे. आज दादानं माझ्या वडिलांची जागा घेतली. तो तरी माझ्यापेक्षा वयानं मोठा आहे 3 वर्षांनी. पण चित्रवेळी तुम्ही म्हटला की लोकांनी येऊन सांगितलं पार्टीने येऊन सांगितलं. भाऊ गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यानं मला सांगितलंय तू दाखतास पण तुला हे सांभाळावं लागेल एवढं मोठं मन करून त्यानं मला सांगितलं. बाकी त्यांची गोष्ट वेगळी पार्टी परत सांगणारच होती. पण एखाद्या कुटुंब आमचे विरोधक ज्यांचे भाऊ गेले माणसं दुःखात आहेत त्यावेळेला ह्यांना उकळ्या पडल्या. त्यातले एक जण गाडीत म्हणले
अरे 15 दिवसात भाऊ मोडून खातील, काही ठेवणार नाही. 8 महिने झाले काळे साहेब, आज भाऊच्या बॉन्डिंग कळले काय हेच आम्ही सांगायचा प्रयत्न करत होतो. असं कुटुंब ठेवण्याचे, कारण मी माझ्या भाषणात सांगितलं ना, मी अर्ज भरण्यापूर्वी माझ्या सख्या भावांना, चुलत्यांना, चुलत भावांना, गावाला, कुठल्याही कार्यकर्त्यांना माफी मागायला गेलो नाही. स्वाभिमानाने सांगितलं मी अर्ज भरायला चाललो, तुम्ही माझ्या बरोबर या आणि माझ्या पुढे सगळे एवढं काम करण्याची आणि प्रत्येक असे नातं जपण्याची भूमिका घेऊन आम्ही काम करतोय. तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे, 5च दिवस होते ह्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठी भूमिका कोण बजावणार आहे तर त्या माझ्या माता भगिनी ह्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठी भूमिका बजावणार आहे. आणि माझ्या माता भगिनी म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या, आता तुमचा जर भाऊ मुख्यमंत्री व्हायचा असला तर त्याला खाली सुहासबाबर आमदार व्हायला लागतो आणि तो आशीर्वाद तुम्ही द्यावा. घराघरात पोचा, आपली भूमिका सांगा. मी कुणावर टीका केलेलं नाही, काम केलेलं सांगतोय, भविष्यात काय करायचं ते सांगतोय. ती भूमिका घेऊन लोकांच्यापर्यंत पोहोचा. तुमच्या हातामध्ये तुम्ही कन्व्हिन्स केलं तर लोक 100% कन्व्हिन्स होणार. आपलं चिन्ह धनुष्यबाण आहे, 2 नंबरला आपलं बटन आहे आणि 5 म्हणजे 20 तारखेपर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मला तुमच्या मदतीची गरज आहे. त्याच्यानंतर हा सुहासबाबर तुम्हाला माझा शब्द आहे, मी हा शब्द देण्यापूर्वी बायकोला मी त्या दिवशी बोलवून सांगितलंय की ज्या पद्धतीने माझी आई वागली त्याच पद्धतीने तुला वागावं लागेल, अन्यथा अनिल भाऊनी सांभाळलेली माणसाचं मी समजू शकत नाही. तुम्ही आता बघितलं 5,000 रुपये मला ताई माझ्या एका माध्यमाने दिले. ज्या ज्या बहिणीने मला ओळखले, कुणी 100 दिले, कुणी 500 दिले, कुणी 51,000 रुपये दिले, कुणी लाख रुपये दिले. इतकं प्रचंड प्रेम. ज्याला ताई माझे वडील उभं राहिले 90 साली, त्याला माझ्या वडिलांची परिस्थिती नव्हती, कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसती. ज्या नेत्याने, ज्या कार्यकर्त्यांनी माझ्या वडिलांना उभा केलं त्यावेळेला धोतर घालायची पद्धत होती, नेहरू शर्ट घालायची पद्धत होती. माझ्या वडिलांची सभा चालू असताना शहाजी बापू असतील, घोरपडे काका असतील, बागल भाऊ असतील, ही सगळी मंडळी त्या धोतराचा ओटा करायची आणि त्या सगळीच्या अवतीभोवती फिरायची आणि रोजगार हमीच्या कामावर आलेली माणसं त्यात रुपया, 2 रुपये, 3 रुपये टाकायची. 30 वर्षानंतर माझ्या अंगावर काटा आहे. 30 वर्षानंतर ते प्रेम मला जर मिळत असेल तर ह्यापेक्षा सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक नाही. तुम्ही 5,000 रुपये देणं वेगळी गोष्ट आहे, पण त्या विजयनगरमध्ये एका छोट्या मुलीने तिची पिगी बँक फोडली. मी तिला नको म्हणतो, नाही म्हणजे तिचे वडील म्हणजे घ्या म्हणजे भया रात्रभर जागे तुम्हाला पैसे द्यायचे. इतकं प्रेम या सगळ्या लोकांनी आमच्यावरती केलं. त्यामुळे सुहासबाबाची नैतिक जबाबदारी आहे. तुम्ही जर आशीर्वाद दिला तर ज्या पद्धतीनं अनिल भाऊ समर्पित पाहुणे जगले त्या पद्धतीनं हा सुहासबाबा आयुष्यभर समर्पित पाहुणे तुमच्यासाठी जगेल, त्यात कुठेही कमी पडणार नाही. एवढं अभिनंदन देऊन टेम्पो योजनेच्या बद्दलची सगळी चर्चा ही अनिल भाऊ त्याच्या पूर्वी पण लढलेले होते आणि आमदार होते, त्यावेळेपासून अनेक वेळेला अनेक आंदोलनांच्यामध्ये होत होती. परंतु 2014ला माझी स्वतंत्रपणाने भाऊंशी भेट झाली आणि भाऊ जेव्हा मला भेटायला आले आणि त्यावेळेला त्यांचं सर्व कार्य तर मला माहिती होतं. मला जे आठवत आहे त्याप्रमाणे भैया पण त्यावेळेला बरोबरच होते. दोघे चिरंजीवांना कल्पना होती काय चाललेलं आहे त्याची आणि एक निर्णय घ्यायची वेळ आली होती. मुळामध्ये कृष्णा खोरे मधून इथल्या जनतेचा विकास व्हावा हे स्वप्न हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेलं होतं. ज्यावेळेला 95 साली शिवसेना भारतीय जनता पक्षाचं राज्य होतं आणि शिवसेनेचे माननीय मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि भाजपचे गोपीनाथजी मुंडे उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेला कृष्णा खोरेचा ज्यावेळेला निर्णय झाला तेव्हा खूपशा लोकांनी, इथल्या प्रस्थापित राजकीय पक्षाच्या लोकांनी वेड्यामध्ये काढलं होतं सरकारला की अरे इथे तुमचं काहीच नाही आहे आणि तुम्ही कसं काय इकडे कृष्णा खोरेच्या विकासाचा विचार करताय, इथे कधीतरी शिवसेनेला सहकार्य मिळेल का. त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की शिवसेना राजकारणासाठी राजकारण करत नाही तर माणसांसाठी समाजकारण आणि राजकारण करते आणि म्हणून पाण्यामध्ये कुठलंही राजकारण नाही. आज श्रेयाच्या संदर्भामध्ये आपल्या भैयासाहेबांनी सांगितलं की अनेक लोक टीका करतायत, अनेक लोक विरोध करतायत किंवा काहीतरी मागे चुकीच्या गोष्टी बोलतात. परंतु ती लोक तर अशी आहेत काही जण की उद्या म्हणजे स्वर्ग का नरक असतो मला माहीत नाही, पण अशी सुद्धा आहेत की स्वतः समजा चुकून स्वर्गात पोचले कधी तर छत्रपती शिवाजी महाराज जर का आसनावरून उठले
त्याला आशीर्वाद द्यायला, तर ते स्वतः शिवाजी महाराजांच्या आसनावर जाऊन बसते. असे सुद्धा स्वार्थी लोक समाजामध्ये आहेत. आणि त्यामुळे अशा लोक ज्या झाडाला फळं लागलेली असतात त्याच झाडावरती लोक दगड मारत असतात. आणि त्यामुळे ही जी टीका आहे याच्याकडे कुठलंही आपण लक्ष देता कामा नये. मी तर असं म्हणेन की भाऊंच्या प्रयत्नातून आणि आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी अनेक दिवसापासून जी गावं पाण्याच्या शिवाय अगदी दुःखी होती आणि ज्यांचा आर्थिक विकास सगळा थांबलेला होता, अशा 240 गावातल्या 80,472 हेक्टर आपण ओलिताखाली जमीन आणण्याचं श्रेय भाऊंना आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांना आहे. परंतु मी तर असं पुढे जाऊन म्हणेन की भाऊंनी फक्त पाणीच आणलं असं नाही, तर या तालुक्यामध्ये भगीरथाप्रमाणे गंगा आणली आणि हा तालुका आर्थिक सक्षमीकरणाने पवित्र केला. अशा प्रकारचं त्यांचं कार्य आहे. कारण सातत्याने त्यांचा हाच ध्यास असायचा. विधान परिषदेत मी आहे, विधानसभेमध्ये भाऊ होते. आमच्याकडे रोज सकाळी किंवा आदल्या दिवशी रात्री 9-10 वाजता दोन्ही सभागृहांचा बिझनेस येतो, म्हणजे काय कामकाज चालणार आहे याची यादी आलेली असते. प्रत्येक वेळेला आम्ही बघायचो की टेंबू योजनेच्या बद्दलची लक्षवेधी भाऊंनी लावलेली असायची. कधी अर्थसंकल्पावरती आपण भाषण ऐकायला गेलो तर तिथे सुद्धा भाऊ या योजनेचाच पाठपुरावा करताना दिसायचे. आणि मला आठवते की ज्यावेळेला भाऊंच्या प्रवेशाचा कार्यक्रम झाला त्यावेळेला सुद्धा भाऊंना तिकीट मिळू नये म्हणून खूप विरोधकांनी शिवसेनेच्या लोकांच्या मार्फत सुद्धा विरोध केला होता. त्यामुळे आपण आपली ती आठवण ठेवली आपल्या कुटुंबाने, त्याबद्दल मी आभारी आहे. पण अक्षरशः एखाद्या वादळामध्ये एखादा दिवा, एखादी ज्योत आपण जपून ठेवावी, तसं या विटा मतदारसंघावरती मी लक्ष ठेवून ते तिकीट जोपर्यंत भाऊंच्या नावाने मिळत नाही आहे तोपर्यंत मी अनेकांशी संघर्ष केला. आणि तो संघर्ष केल्यामुळे त्याचा मला त्रास पण झाला. काही गोष्टी राजकारणासाठी आपल्याला गमवावे लागतात, परंतु त्याचाही मी विचार केला नाही. आणि याचं कारण असं की एका समाजामधला नेता सांगलीसारख्या जिल्ह्यामधला ज्या वेळेला शिवसेना प्रमुखांवर भगव्या झेंड्यावरती विश्वास ठेवून येतो त्यावेळेला हजारो लोक बघत असतात की त्यांचं पुढे काय होणार आहे. आणि भाऊंना जी संधी मिळाली ती एकदा संधी मिळाली, दुसऱ्यांदा संधी मिळाली. प्रचंड मोठ्या अशा सभा इथे झाल्या. समोर नेहमीचेच वेगवेगळ्या प्रकारचे विरोध करणारे लोक असतात, पण या सगळ्यामध्ये शोभाताईंचा त्यांना अतिशय अमोल म्हणता येईल अशा पद्धतीचा वाटा होता. आणि नंतर सुद्धा मला आठवते की कोविडच्या काळामध्ये सुद्धा भाऊंचा आणि आमचा सातत्याने संपर्क असायचा. उपरीचे काही कामगार कलकत्त्याला अडकलेले होते, त्यावेळेला पण भाऊंनी फोन केला होता. आणि मला आठवते त्याप्रमाणे जवळजवळ 6 राज्यांमध्ये परवानग्या काढत त्या राज्यपालांना कळवून तत्कालीन सगळ्या अधिकाऱ्यांना कळवत त्या राज्यातल्या त्या कामगारांना परत आणून त्यांची मदत होण्यासाठी सुद्धा भाऊंनी लक्ष घातलेलं होतं. अनेक पेशंट यायचे विट्यामधून हॉस्पिटलला, त्यांच्यासाठी पण भाऊंचा फोन असायचा की त्यांना रेमडेसिवीर मिळालं पाहिजे, त्यांना औषध मिळालं पाहिजे. आणि त्यासाठी सुद्धा आमचा फोनवरती सातत्याने संपर्क असायचा. नंतर ज्यावेळेला 2022ला सन्माननीय एकनाथजी शिंदे यांनी एक वेगळ्या प्रकारचं पाऊल उचललं आणि ते पाऊल उचललं त्याच्याबद्दल बरीचशी बदनामी लोक करत आहेत. पण मला साधी गोष्ट अशी वाटते की हे केवळ तो जो शब्द वापरतात सगळे, तर तो शब्द नसून मी तर असं म्हणेन की ही गद्दारी नव्हती तर अन्यायाविरुद्धचा तो एल्गार होता की जो एल्गार एकनाथ शिंदे यांनी स्वीकारला आणि त्याला भावनी साधली. त्यामुळे आजचा मी या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या समोर इथे जरूर सांगते की एक दिवस असा येईल इतिहासामध्ये की आज चांगलं काम करणाऱ्या या सगळ्या आमच्या आमदार बंधूंवरती, कार्यकर्त्यांवरती हा जो कारण नसताना चिखलफेक करून गद्दारचा दोषा चालवलेला आहे, तर इतिहास तो घडवणार आहे आम्ही की ज्या इतिहासामध्ये हा गद्दार शब्द पुसून एल्गार हा शब्द आमच्या नावाने लिहिला जाईल याची मला जनता जनार्दनांच्या बरोबरीने साक्ष आहे. कारण सारखे लोकांच्या बरोबर मतभेद करत बसायचे, दिशाभूल करायची. अरे तुम्हाला 7 ठिकाणच्या आमच्या लोकसभेला जागा निवडून आल्या आणि तुमची 1 निवडून आली, तर ज्या 8 निवडून आल्या तर एकाने कमी असल्या म्हणजे तो लगेच गद्दार होतो का? जनमताने सुद्धा त्याच्यामध्ये शिक्का टाकलेला आहे. जनमताच्या मध्ये आणि आमचं वय किती आहे? आम्ही शिवसेनेचा सगळा विचार घेऊन पुढे आलेलो आहोत, पण त्यांच्याकडे मोठमोठी प्रॉपर्टीज आहे, मोठमोठे इतके दिवसाचं लोकांचा संग्रह आहे, लोकांच्या बरोबर काम 5-5 निवडणुकांचा अनुभव आहे.
आणि म्हणून तुम्ही स्वतः मनापासून सांगा की एखाद्या माणसाचं वय 50 वर्षाचं आहे आणि दुसरा जो मूल आहे ते 2 वर्षाचं आहे आणि अशाला 2 वर्षाच्या मुलाला तुम्ही गद्दार गद्दार म्हणताय आणि त्या 2 वर्षाच्या मुलाला सांगताय की आम्ही तुला संपवून टाकणार आहोत, हे कुठलं राजकारण आहे सगळं? आणि म्हणून अनिल भाऊंच्या स्वाभिमानी स्वभावाने हा निर्णय घेतला त्यामध्ये की त्यांनी शिंदेसाहेबांची साथ द्यायची. आणि एकनाथजी शिंदे यांच्यापैकी तुमचा प्रत्येकाचा किती परिचय मला माहीत नाही आहे, परंतु अतिशय ज्याला आपण म्हणून संवेदनशील, जबाबदारी घेणारे आणि अगदी लोकांच्या प्रश्नांना हाक मारली की उत्तर देणारे असे ते नेते आहेत. काही वेळेला तर रात्री मला आठवते की बीडमध्ये महिलांचा प्रवेश होणार होता, तर सकाळी त्या निघाल्या आणि त्यांना रात्री यायला 10 वाजले, तर त्या पोचल्या रात्री 10च्या ऐवजी 11-12 वाजता पोचल्या. आम्हाला 2 वाजता निरोप आला की काही हरकत नाही, त्या आलेल्या आहेत महिला, तर त्यांचा आपण प्रवेश घेऊ. आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी रात्री 3:30 वाजता त्या 5000 महिलांचा वर्षा बंगल्यावरती शिवसेनेत प्रवेश घेतला. आणि म्हणून मी असं म्हणेन की एकनाथ शिंदेसारखा मुख्यमंत्री होणार नाही आणि अनिल भाऊंसारखा आमदार होणार नाही, अशा प्रकारची त्यांची साथ आहे. आणि अशा वेळेला आपल्याला फार मोठी जबाबदारी आहे. आज ते आपल्याबरोबर इथे नाही आहेत आणि काळाने जे काही आपल्यावरती घाला घातलेला आहे त्याच्यावरती आपण ज्या वेळेला एखादी व्यक्ती आपल्यामधून जाते त्यावेळेला आपण याच्या दिवशी, शेवटच्या दिवशी आपण एक टॉवेल आणि टोपी देतो त्या घरातल्या माणसांना. त्याचा अर्थ काय असतो? त्याचा अर्थ हा असतो की बाबा तुझ्या पाठीवर जर छत्र गेलं तरीसुद्धा बाबा आहे, आम्ही टॉवेल आणि टोपी दिली आहे की आमचं छत्र प्रेमाचं तुमच्या पाठी. मी तुम्हाला असं सांगेन की मतदानामध्ये धनुष्यबाणावर शिक्का मारणं म्हणजे भाऊंच्या नावासाठी दिलेलं, काकींच्या नावासाठी दिलेलं टोपी आणि टॉवेल आहे या संदर्भात तुम्ही विचार करा. तो तुमचा आशीर्वाद आहे त्याच्यामध्ये जो आहे तो, आणि तो आशीर्वाद तुमच्या किंवा त्यांच्या स्वार्थासाठी नाही आहे, तर या तालुक्यामध्ये न्याय देण्यासाठी म्हणून आपण ते पाऊल उचलतोय. आणि म्हणून आज ज्या महिला आलेल्या नाही आहेत काही कारणामुळे त्यांच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आमच्यासारखं, राजश्रीताईंनी भाषण केलं, सोनिया पण भाषण करतात, सुहासबाई यांनी सांगितलं, अमोलजी आहेत, या सगळ्या यांना तर डेक्कन क्वीन आहेत वंदे भारतसारख्या, म्हणून थांबवणार यांना त्याच्यामध्ये जे आहे. पण आता मी सभापती असल्याने थांबवते, कोणी जास्त वेळेपेक्षा बोललं की थांबवते. याचं कारण असं की आपण जर का वेळेचं नियोजन केलं नाही तर आपला कार्यक्रमच संपून जाईल. आणि महिलांची सवय कशी असते, प्रेमाने जोपर्यंत आहेत तोपर्यंत आहेत, पण त्यांची एक वेगळी भाषा असते, ती भाषा बोलून नसते. मी हळूहळू शिकले की महिलांच्या हाताकडे बघायचं, त्या हळूच हाताने खून करतात, म्हणजे आता निघूया आपण. तसं व्हायच्या आतमध्ये आपल्याला कार्यक्रम सगळा संपवायचा आहे. आणि तुम्ही आज इतक्या 10 वाजल्यापासून सगळे जमलेले आहात, तर महिलांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला मतदान अजून वाढवायचं आहे. कारण आपल्याकडे काही खानापूरमध्ये 28 गावं आजही वंचित आहेत. त्यामधले आपले नातेवाईक, वेगवेगळे लोक यांना समजावून सांगायचं आहे की आज आमच्याकडे आलेलं आहे, उद्या तुमच्याकडे सुद्धा पाणी येणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला सक्रिय असणारे आमदार पाहिजे आणि या दृष्टीने काम करायचं. बरं, आपले उमेदवार जे आहेत तर ते उमेदवार काही केवळ कुठल्या तरी एक तिकीट पाहिजे म्हणून किंवा केवळ आमदार म्हणून उभे आहेत का? तर त्यांनी स्वतःसुद्धा उपसभापती आणि त्या पंचायत समितीचं जे काम केलेलं आहे त्याच्यात मला खूप चांगलं वाटतं सुहासबाई यांचं की खानापूर पंचायत समितीत 2016 साली यशवंत पंचायत राज अभियानात राज्यात ही पंचायत समिती पहिली आलेली आहे. त्यामुळे मला खात्री आहे की त्यांना जेव्हा आपण आमदार कराल तेव्हा ही विधानसभासुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक विषयात पहिली आल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं ते काम या तिन्ही आपल्या तालुक्यामध्ये करून दाखवतील. त्याखेरीज 65 गावं त्यांनी ऑनलाईन जोडून दाखवलेली आहे. मग आता त्यांनी ऑनलाईन ग्रामपंचायत जोडलेली आहे, तर प्रत्येक महिला ऑनलाईन जोडली गेलेली आहे. आणि प्रत्येक महिला ऑनलाईन जोडली गेली आहे तर त्या काय करतात, आपलं सकाळचं जेवण खाण आवरलं की आपला फोन होतो. बहुतेक जणींचा बहिणीला फोन होतो किंवा माहेरी फोन होतो, काय का तू जेवायला काय केलंस, मी काय जेवायला केलंय, मला माझी एक जुनी साडी सापडली ती फार चांगली होती, मला वाटत होतं तुझ्याकडे राहिली आहे, अशा काहीतरी आपण गप्पा मारत असतो. पण पुढचे 5-6 दिवस सातत्याने फोनवरती आपली नाती गोती ओळखीचे लोक जे कोणी दुसऱ्या पक्षाकडे किंवा उमेदवाराकडे वळायची शक्यता असेल त्यांना गोड बोलून आपल्याकडे वळवायचं काम आपल्याला करायचं आहे. प्रत्येकीसाठी मला तर असं वाटतं कमीत कमी 100 महिलांचं उद्दिष्ट तुम्ही ठेवलं पाहिजे. 100 महिलांशी बोलणं तुम्हाला अजिबात अवघड नाही आहे, कारण महिलांना वाटतं की कसं कळवणार, कसं पोचवणार. पण माझा तर असा अनुभव आहे की एखाद्या गावामध्ये रात्री एखादी काही घटना घडली आणि भांड्यांचा आवाज आला
तर सकाळी गावभर कुठलंही पत्रक छापलं नाही, कुठल्याही पेपरला आलं नाही, कुठलंही चॅनेल नसेल, कुठलंही वर्तमानपत्र नसेल, तरी सगळ्या गावाला कळलं असतं की काल रात्री काहीतरी गडबड झाली घरामध्ये. मग ती आपली भाषा कशी काय काम करते बरोबर, ना त्याला कुणाला पैसे द्यावे लागतात, ना कुणाला जेवण केवण द्यावं लागतं, ना कुणाला समजावून सांगावं लागतं. कारण महिलांची भाषा जी आहे ना ती फार भारी भाषा आहे. ती पुरुष वर्गाला पटकन कळेल की नाही मला माहीत नाही आहे, परंतु त्यांना सुद्धा कळतं घरामध्ये जेवण कसं वाढतंय त्याच्यावरून कळतं की घरातलं टेम्परेचर कसं आहे. म्हटलं तर आपण लक्ष्मी आहोत, म्हटलं तर सरस्वती आहोत, पण महिलेने जर का दुर्गेचा अवतार धारण केला तर घरामध्ये काही कोणाचं खरं नसतं. त्यामुळे आज आपण इथे सगळेजण जमलो, एवढा मोठा मेळावा घेतला आणि तुम्ही खूप भाग्यवान आहात की आज एकजुटीने उभं असलेलं बाबा कुटुंब दिसतंय. मी तसं मानते की असे प्रेमाचं नातं जेव्हा असतं की दुसऱ्या आपल्या भावाला काय पाहिजे ते या भावाला कळतं आणि या भावाच्या पत्नीला जे वाटतं आहे ते धाकट्या जावेला कळतं, तेव्हा देवाचा आशीर्वाद असल्याशिवाय घडत नाही. कुठेतरी पुण्याचं काम अनिल भाऊंकडून झालेलं आहे, त्यामुळे सगळं कुटुंब आपलं एकत्र आहे. आणि हे कुटुंब म्हणजे फक्त हे 4 लोक नाही आहेत, तर तुम्ही सगळेजण भाऊंच्या कुटुंबातले व्यक्ती आहात आणि म्हणून आपल्याला सुद्धा सगळ्यांना एकत्र राहायचं आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि आज पुरुष वर्ग जो बाहेर उभा आहे ते मनातल्या मनात काही म्हणणार नाही, पण काय म्हणतात. दुसरं मी एक सांगते गंमत की माझी सभा असली की मला वाहिन्यांवर वगैरे लोकांनी पाहिलेलं असतं, तर एखादा तरी खास काहीतरी द्रव्य पिऊन आलेला माणूस असतो सभेमध्ये. इथे मला कोण दिसत नाही तसं, पण तो गेला की मोठ्याने बोलायला लागतो, निलंताई आल्या, निलंताई आल्या, निलंताई आल्या, निलंताई आल्या. अरे आता त्याला थांबायचा कसा इतरांना प्रश्न पडतो. आणि मग आता काय होणार की तुम्ही लाडक्या बहिणी झाला, मग आमचं काय. काही भावांना असं वाटू शकतं की आम्हाला काय व्हॅल्यू आहे की नाही, सगळे लाडक्या बहिणी चाललेलं आहे म्हणून. पण शिंदे साहेबांनी बघा भावांसाठी पण किती काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये शेती मधलं आपलं वीज बिल 10 DP पर्यंतचं सगळं त्यांनी आपल्याला माफ केलेलं आहे. शेती बिल माफ केलेलं आहे. त्याचबरोबर शेतीतली प्रगती इथे सुहासबाई यांनी सांगितली आणि तिथे त्यांनी सांगितलं की द्राक्ष आणि डाळिंब याचा रेट सुद्धा या ठिकाणी ठरतो. पण सुहासजी महाराष्ट्रामध्ये हीच एक राजकारणातली गफलत आहे की रेट ठरवतो एक आणि फायदा उठवतो दुसरा. म्हणजे मी नाशिकबद्दल बोलत नाही आहे, पण अनेक बाबतीमध्ये अनेकांचं श्रेय इकडून तिकडे पळवण्यामध्ये आपल्या पश्चिम महाराष्ट्रामधलं राजकारणच तसं आहे की ज्याच्यामध्ये ते मतं पळवतात, बाकीचे लोक पळवतात आणि जो स्वतःच्या इच्छेने चालत गेला आहे त्याला त्याचं मत आहे म्हणून तो गेला आहे असं न मानता त्याच्याबद्दल मात्र कुठेतरी दिशाभूल करून ठेवतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून वीज बिलामधून माफी दिलेली आहे. नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळेला मदत प्रत्येक ठिकाणी त्याची मदतीची कक्षा वाढवलेली आहे. किमान बाजारभावाची किंमत आपल्याला मिळावी या दृष्टिकोनातून सरकार पावलं उचलत आहे. कांदा आणि इतर पिकांना सुद्धा त्यांनी सातत्याने मदत केलेली आहे. पण त्याचबरोबर विशेष म्हणजे आपल्या प्रगतीचा अगदी उच्चांक म्हणायचा झाला आणि तो ऐकून मला अतिशय आनंद झाला जेव्हा इतर विरोधक म्हणतात की 1 रुपयाचा फायदा झाला असेल तर सांगा. त्यांना मी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे या मतदारसंघाचं उदाहरण देणार आहे की जवळजवळ 2800 कोटी रुपये उत्पन्न आपलं पाण्यामुळे आपल्या तालुक्याचं आणि या विधानसभा क्षेत्रातलं वाढलेलं आहे. आणि उत्पन्न वाढलं म्हटलं की फायदा झालेलाच आहे सगळ्या जणांना, कारण प्रत्येक वेळेला आपल्या घरामधली परिस्थिती बदलते. आणि त्याचबरोबरच सरकारने अजून एक निर्णय घेतला. खरं तर आपल्याला टीका होते, काय टीका होते की निवडणूक समोर आली म्हणून लाडकी बहीण आठवली. पण मला तुम्ही एक सांगा, तुमच्यापैकी आनंदाचा शिधा जेव्हा मिळायला लागला त्यावेळेला निवडणूक नव्हती, पण तरी पण आनंदाचा शिधा बऱ्याच जणांना मिळाला. तुमच्यापैकी ज्यांना आनंदाचा शिधा मिळाला असेल त्यांनी जरा हात वर करा, म्हणजे मला कळेल की आनंदाचा शिधा कोणाला मिळालेला आहे. मला तर वाटतं सगळ्यांना मिळालेला आहे. बऱ्याच जणींनी हात वर केलेले आहेत, त्यामुळे आनंदाचा शिधा मिळालेला आहे. बऱ्याच जणी हात वर केल्यामुळे लक्षात आलं की आपल्याला हात हलवायचा आहे म्हणून, त्यामुळे जरा हळूहळू हात हलवत आहे. पण सगळ्या जणींना आनंदाचा शिधा मिळाला. याचं कारण असं की सरकारने हाच विचार केला की गोरगरिबांच्या घरामध्ये फराळाचे जिन्नस तयार झाले पाहिजेत, त्यांना वेळेवरती ही मदत मिळाली पाहिजे आणि म्हणून सर्व धर्माच्या लोकांना हा फराळ मिळण्यासाठी म्हणून आनंदाचा शिधा दिलेला आहे. दुसरं म्हणजे एसटी भाड्यामध्ये 50% सवलत मिळालेली आहे. महिलांना आता कुठेही जात असताना 50% सवलत मिळाल्यामुळे माननीय शिंदे साहेबांनी नेहमी उदाहरण देतात की जायची वेळ आली तर बायको म्हणते की मी जाऊन येते तालुक्याला, तुम्ही थांबा जरा इथेच, मी जाऊन येते.
मग मिस्टर म्हणतात की अगं मला पण वयोवृद्ध असेल तर म्हणतात मग मला कुठे तिकीट आहे, चला मी पण तुझ्याबरोबर येतो. त्यामुळे लहान वयात नवरा बायको एकत्र फिरायला मिळालं नाही, पण शिंदे साहेबांमुळे नवरा बायको दोघांना राजरोसपणे उघड फिरायची संधी मिळायला लागली आहे. याच्यामध्ये सुद्धा त्यांचे आभार मानले पाहिजेत. कारण पूर्वी अशी परिस्थिती होती की नवरा बायको फिरायला निघाले तर जुने लोक काही जण, सगळे नाही पण नावं ठेवायचे की निघाले नवरा बायको राजा राणीसारखे. आता नवरा बायको राजा राणीसारखे निघाले तर काय त्यात चुकीचं आहे, पण ती पद्धत असते अशी. पण अशा पद्धतीने मदत केलेली आहे. वयोवृद्ध लोकांसाठी वयोश्री योजना केलेली आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही जाहिरातीत बघत असाल कानाचं मशीन असेल, काठी असेल किंवा वॉकर असेल, याची मदतसुद्धा आपल्याला मिळू शकते. ती देखील योजना आपण सुरुवात केलेली आहे. पण हे जरी असलं, तुम्ही जरी खुश असल्या, बऱ्याच लाडक्या बहिणी जरी खुश असल्या, तरी प्रत्येक गावामध्ये एक व्यक्ती असते, त्याच्यात मी त्या व्यक्तीचं नाव घेते. पण तुमच्या गावात इथे आलेली ती महिला त्या नावाची असेल तर तुम्ही गैरसमज करू नका की मी तिला बोलते आहे. प्रत्येक गावामध्ये एक सखूबाई असते आणि तुम्ही निघाल्या कार्यक्रमाला यायला की ती सखूबाई काय म्हणते, मी काय येणार नाही. तुम्ही टाका चल की असं काय करते, आपल्याला जायचंय, मी येणार नाही का. मग ती काहीच बोलत नाही. तुम्ही गाडीत बसले जायला की म्हणते मला नाही वेळ नाचायला, असं काही वेळ बोलते. काही वेळेला अजून म्हणते तेवढ्या पुढारणी आल्या मिरवायला चांगल्या साड्या नेसून, यांना बरं यांच्या घरातून जायला मिळतं. मग ती जी सखूबाई आहे, आज पहिली ती लक्षात ठेवा, निवडणुकीच्या दिवशी अशा बायका फार डेंजरस असतात. कारण ती उरलेल्या 10-15 बायकालाही सांगते काय करायचं, जाऊन आपल्याला पाणी मिळणारच आहे, आपण मतं नाही दिली तरी आपल्याला पाणी मिळणारच आहे, आपल्याला आनंदाचा शिधा मिळणारच आहे, मग आज काय आपल्याला फायदा, असं बोलणाऱ्या बायका असतात. काही काही ठिकाणी मी पाहिलं, त्या म्हणतात नाही मी आज मतदानाची सुट्टी आहे ना, मी जास्म धुवायला काढली आज, मी आज मतदानाला जाणार नाही. तर अशा सगळ्या सखूबाई आपल्या भागातल्या शोधायच्या आणि त्या महिलांना आपल्याला आपल्या बाजूने वळवून घ्यायचे. ते वळवून घेण्यासाठी हमखास मला तरी सापडलेला का एक म्हणजे उदाहरण, ते म्हणजे तिला जरा चांगलं बोला तिच्याशी. आज गेल्या बोलला तर तिला संशय येईल की तुम्हाला कोणतरी काहीतरी सांगितलेलं, 1-2 दिवस जाऊ द्या, त्याच्यानंतर तिला म्हणा की सखूबाई किती छान दिसताय तुम्ही. एक महिलांचं सिक्रेट आहे बरं का, कोणी आपल्याला म्हटलं ना की तू छान दिसतेस की त्याला इतका आनंद होतो आणि त्याला ते खरं वाटतं सगळ्या जणींना. आणि मग म्हणते बघा मेलं कोणीच मला म्हणालं नाही, पण ती मात्र मला म्हणाली छान दिसतेस म्हणून तू, तरी मला सकाळपासून वाटत होतं का मी छान दिसते, पण मला कोणीच म्हटलं नव्हतं. आता हे काय प्रकारे आपल्या महिलांच्या मानसिकतेचा तो फार म्हणजे एक अवघड गोष्ट आहे. त्याच्यामध्ये जे आहे ते आपण म्हणून एक प्रतिज्ञा करायची की चांगलं बोलायचं एकमेकीबद्दल. त्यामुळे ही सखूबाई जी आहे ती तिला सांभाळून घ्या, तिला बोलून घ्या. तिच्या ज्या 4 मैत्रिणी असतील त्यांनासुद्धा या योजनांची माहिती सांगा आणि त्यांना बरोबर घेण्यासाठी म्हणून प्रयत्न करा. त्याचबरोबर विधानसभेत निवडून गेलेले आमदार काय करू शकतात याच्याबद्दल भाऊंमुळे तुम्हाला चांगली माहिती आहे, पण ती मी मुद्दामून तुम्हाला थोडी समजावून सांगते याच्यासाठी की आपल्याला किती निधी मिळणार याचा निर्णय हा विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये होत असतो. 2 सभागृह आहेत, म्हणजे इथे आपलं एक सभागृह आहे, दुसरं एक शेजारी सभागृह आहे, ते समजा विधान परिषद आहे. तर इथे मी तुम्हाला सगळ्यांच्या समोर ग्वाही देऊ इच्छिते की जेव्हा टेंबू योजनेचा चर्चा आमच्या परिषदेमध्ये होईल तर त्यामध्ये परिषदेत कोणी आमदारांनी दिला विषय तर उत्तम, पण नाही दिला विषय तरी माझ्या अधिकारामध्ये बाकीच्या आमदारांच्याकडून आलेला हा जो सभेतला विषय असतो त्याच्यावरती परिषदेमध्ये माननीय शिंदेसाहेबांच्या सहकार्याने पूर्णपणाने लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी ही तुमची बहीण सुहासबाई यांच्या पाठीमागे उभी असेल हे देखील मी या ठिकाणी आश्वासन दिले. कारण दोन्हीकडे सारखेच विषय असतात आणि एक विशेष आहे की सारखं शिंदेसाहेबांना काही विस्मरण होत नाही. त्यांना आमदार दिसला की आठवतं की याचं काय काम आहे. नाही तर काही लोक कसे असतात, काय तुमचं काम आहे, अरे 25दा भेटलं तरी 25व्या वेळेला तेच काय तुमचं काम आहे. तसं शिंदेसाहेबांचं नाही आहे. त्यांना काम आठवतं, ताबडतोब ते कामाला प्रगती देण्याचा प्रयत्न करतात, वेग देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे मग विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं संवर्धन असेल किंवा जेजुरीच्या खंडोबाचं संवर्धन असेल त्या सगळ्या बाबतीमध्ये शिंदेसाहेब अतिशय सक्रिय आहे. तसंच आपले शंभूराजे देसाई आणि इतर मंत्री महोदयसुद्धा त्यांचंसुद्धा पश्चिम महाराष्ट्रावरती चांगल्या प्रकारचं लक्ष आहे. आणि म्हणून लाडकी बहीण मिळाल्यानंतर स्त्रियांनी पैसे त्या कामासाठी वापरले त्याच्यामुळे नंतरसुद्धा ही योजना चालू राहणार असं सरकारने सांगून 2100 रुपये देण्याचा निर्णयसुद्धा निवडणुकीनंतर घेतलेला आहे. मी काही लोकांची जाहिरात पाहिली, त्याच्यामध्ये एक म्हण आहे बोलाचा भात आणि बोलाची कढी. तसं त्या मुलीला मेसेज येतो, दुसऱ्या पक्षाचं नाव येतं आणि ती आनंदाने बोलते अरे निवडणुकीचा निकाल ज्या दिवशी लागेल त्या दिवशी त्या महिलेला दिसणार आहे की त्यांच्या नावावरती मोठी शून्य लागलेली आहे
तर त्या निरोपाचं काय होणार आहे? पण जाहिरातीमध्ये खोटा प्रचार सातत्याने चाललेला आहे की आम्ही 3,000 रुपये देणार, आणि मगाशी सुहासबाई बरोबर बोलले की 3,000 रुपये तुम्हाला द्यायला पैसे आहेत आणि आम्ही 2100 रुपये दिले किंवा 1,500 रुपये दिले तर पैसे नाही, असं कसं काय? तर मला साधी गोष्ट वाटते की सरकारने केवळ हे 1,500 रुपये दिलेच नाही आहे, तर प्रगतीच्या रस्त्यावरून तुम्ही चालावं, तुमचा आत्मविश्वास वाढावा, तुमच्या घरामध्ये जे छोट्या मोठ्या अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी म्हणून तुम्हाला मदत व्हावी यासाठी केलेली ही छोटी गोष्ट आहे. जसं आपण एखाद्या डोंगरावरती चढायला लागलो तर आपल्याला असं वाटतं तर आपण एकमेकीच्या हात धरून चालतो, तसंच सरकार आपल्या लाडक्या बहिणीच्या पाठीमागे या निमित्ताने उभं आहे. आणि लाडकी बहीण आत्ताच का लाडकी झाली हे जे विचारतात, तर आम्ही जर का आधी जाहीर केली असती योजना तर ती योजना लगेचच दुसऱ्यांनी पळवली असती. जसं आमचा वचननामा सुद्धा हे पळवत आहेत आणि आमचीच मागणी सांगतात आणि पैशाची तरतूद करण्यासाठी सुद्धा थोडा वेळ लागला आणि त्यामुळे ही योजना जी आहे ती योजना कधी उशिरा चालू झाली असली तरी सातत्याने ही योजना चालू राहणार आहे. त्यामुळे भूलथापांना पण बळी पडू नका. आणि म्हणून मी इथे आपल्याला सांगेन की आज तुम्ही 10 वाजता आलाय, एकही महिला जागेवर उठली नाही आहे, या ठिकाणी तुम्ही शांतपणे ऐकताय. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये मगाशी आपले राजेश्रीताई किंवा सुहासबाई बोलत असताना डोळ्यात पाणी आलेलं होतं. अनिलजी आणखीन शोभाताई यांच्या सगळ्यांच्या तुम्ही प्रेमाच्या स्पर्शामुळे सगळेजण इथे आयुष्यामध्ये जोडले गेलेले आहात. सगळ्यांचं एक नातं आहे आणि या नात्याच्यामध्ये मला विशेष आनंद वाटतो की शिंदे साहेबांनी लक्षात ठेवून अगदी योग्य त्या व्यक्तीला म्हणजे बाबर कुटुंबियांपैकी सुहासबाई यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्या उमेदवारीमुळे सगळ्यांचा हुरूप वाढलेला आहे, कारण त्यांच्या कामातलं सातत्य पुढच्या काळामध्ये राहणार आहे. हे पण तुम्ही दवाखान्यात जरी गेलात आणि त्याच्यावर दिसलं की डॉक्टरने तुम्हाला औषध चांगलं दिलं आहे, तुम्ही त्याला सांगितलं की माझं पोट बरं आहे, डोकं बरं आहे, नवीन डॉक्टर असेल तुला काय म्हणेल, पण मग पाय तपासून बघू का तुमचे कान तपासून बघू का? या डॉक्टरला ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे ते. त्याच्यामुळे कधी पण आपण माहितीच्या माणसाकडे जावं हे देखील आवश्यक आहे. आणि यासाठी म्हणून हे सगळं काम करत असताना काही लोक एकदम खालच्या पातळीवरती टीका करतायत असं माझ्या कानावरती आलेलं आहे. पण त्याच्यामध्ये मला असं वाटतं की काही जणांची ती सवय असते. ती सवय कशामुळे लागलेली असते त्याचं त्यांना माहिती. काहीतरी त्यांना वाईट अनुभव आले असतील किंवा असं काहीतरी विचित्र बोललं की त्याच्यामुळे त्यांना त्याचा फायदा वाटत असेल. आता हे काही सभागृह नाही आहे. आमचं सभागृह असेल तर मी अशा माणसाला शिक्षा देते सरळ की आज दिवसभर बोलायचं नाही. पण हे तसं मला करता येत नाही, कारण हे विधानसभेचं आपलं निवडणुकीचं रणांगण आहे. त्यामुळे जे कोण बोलतंय निवडणूक आयोगाचं या गोष्टीवर लक्ष आहे की कोणी जर का मुद्दाम वाह्यासारखं बोललं तर निवडणूक आयोग त्याची दखल घेत असतं आणि बदनामी किंवा गैरसमज जे पसरवत असतील की तुमचा याच्यात वाटाच नाही. पण त्यांना मला मुद्दाम सांगायचं की जेव्हा मुख्यमंत्री म्हणून शिंदेसाहेब 6व्या टप्प्याला स्वतः आणि जी बाबर यांचं नाव देतात त्याला मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय जो असतो तो पूर्णपणे विचारांती घेतलेला असतो. आणि म्हणून ज्या वेळेला अनिलजी इथे आमदार म्हणून त्यांचा प्रवेश झाला होता आणि त्यांनी हातात भगवा झेंडा घेतला होता, तर बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा 6वा टप्पा जो आहे तो टप्प्याच्या मध्ये अनिलजींना त्याचं श्रेय देऊन अगदी योग्य त्या पद्धतीने भगीरथाप्रमाणे त्यांना श्रेय दिलेलं आहे. मी तुम्हाला एवढंच सांगेन शेवटी जात असताना की मतदानाच्या दिवशी कुठली हायगय करू नका. प्रत्येक जणांनी मतदान व्यवस्थित करायचं आहे आणि त्याचबरोबर कोणी काही गैरसमज पसरवले किंवा काही मनामध्ये महिलांच्या मध्ये कुठे वादविवाद वाढवला, काही गोष्टी केल्या चुकीच्या, तर त्याच्यासाठी म्हणून आपली कार्यकर्त्यांची फळी चांगली आहे. परंतु कुणी पार्शालिटी करतंय किंवा दबाव आणतंय किंवा महिलांना मतदानासाठी जाऊ देत नाही असं दिसलं तर तुम्ही आम्हाला जरूर कळवा. स्वतः शिंदेसाहेब आहेत, आम्ही आहोत. कोणी मुद्दाम पक्षपाती भूमिका घेत असेल तर त्या माणसाला कायमचा धडा शिकवल्याशिवाय आम्ही सुद्धा गप्पा बसणार नाही, हे सुद्धा मला मुद्दाम इथे आपल्याला सांगावंसं वाटतं. आणि आपण इथे माझं प्रेमाने अतिशय स्वागत केलं. इथे आल्यावरती अनिलजी आणखी शोभाताईंची उणीव जरूर भासली, परंतु आपण जे म्हणतो की ते नाही आहेत ते नाही आहेत, मला तर असं वाटतं इतका सुंदर मेळावा होतोय म्हणजे ते इथे आहेत आणि आशीर्वाद देणाऱ्यांमध्ये त्या दोघांचाही हात आहे. आणि तसंच 20 तारखेला आणि 23 तारखेला त्यांचे आशीर्वाद देणारे 4 डोळे आपल्याबरोबर सगळीकडे असतील अशी मला खात्री वाटते. धन्यवाद. जय महाराष्ट्र.